नमस्कार. असं म्हणतात, स्वप्नांना पंख लहानपणीच मिळाले तर उंच भरारी घेण्याचं बळ मिळत असतं. तर पुणे झेडपीच्या माध्यमातून एक असा प्रकल्प राबवला गेला आपल्या पुणे जिल्ह्यात, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील 25 विद्यार्थी नासाला जाऊन आले. म्हणजे जिल्हा परिषदेचे हे 25 विद्यार्थी नासावारी करून आले. खरं तर कितीही पैसे भरून कितीही श्रीमंत व्यक्ती ज्या नासाला जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी ही मुलं जाऊन आलीत. खेड तालुक्याचा अभिमान असलेली 4 विद्यार्थी, जे आज आपल्या मध्ये 3 विद्यार्थी आज आपल्या सोबत आहेत. खेड टाइम्स या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण या नासावारी करून आलेल्या 3 विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधणार आहोत. त्यांनी केलेल्या गमती जमती, त्यांचे त्या नासावारीतले आलेले त्यांचे अनुभव, हे सगळं आपण या आपल्या गप्पा टप्पांच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा कोहिनकर. आपण पाहत आहात खेड टाइम्स. नमस्कार. नमस्कार. आता आम्हाला तुझी ओळख करून दे बाळा. तुझं नाव काय, तू राहतोस कुठे आणि तू कोणत्या झेडपी शाळेतून ही परीक्षा पास झालास? माझं नाव हर्षवर्धन सिद्धार्थ कोहिनकर. मी दोंदे इथे राहतो, खेडजवळ. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा दोंदे. तुझ्या शिक्षक जे असतील मार्गदर्शक, त्यांचंही आम्हाला नाव ऐकायला आवडेल. माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचे नाव माननीय श्री गणपत गुले सर. ओके. तुझं नाव आणि तुझा परिचय ऐकायला आम्हाला आवडेल. माझे नाव सिद्धांत अशोक शेकडे, राहणार आळंदी. मी धानोरे शाळेतून ही परीक्षा दिली. मार्गदर्शक शिक्षक कोण होते तुला? मला पांडुरंग आव्हाड सर होते, त्यांनी मला मार्गदर्शन केले. ओके. तुझा परिचय आम्हाला दे. मी संभव मनोज राक्षे. मी इयत्ता 7वीत शिकतो आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिगस्थळ या शाळेतून आहे. आणि माझ्या मार्गदर्शक शिक्षिकेचे नाव निकिता भास्कर वारगडे आहे. तुमच्या तिघांचे नाव आणि ओळख आम्हाला आता मिळाली. मला तुमच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायला आवडेल. हर्षवर्धन, तुझ्या कुटुंबाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांग. माझे वडील शेतकरी आहेत आणि माझी आई ती गृहिणी. कुटुंबात अजून कोण आहेत? माझ्या कुटुंबात मी, माझी बहीण, माझी आजी आजोबा आणि माझे आई वडील. अच्छा, ओके. तुझ्या कुटुंबात कोण कोण आहेत? माझ्या कुटुंबात माझी आई, माझे वडील आणि माझा भाऊ आहे. ओके. तुझे वडील काय करतात? माझे वडील शिक्षक आहेत. शिक्षक आहेत. संभव. आमच्या कुटुंबामध्ये 10 व्यक्ती आहेत. मी, माझी बहीण, माझे आई वडील, माझे काका काकू, त्यांची मुलं, 2 मुलं आहेत आणि माझी आजी आहे. नासावारी तुम्ही करून आलात. नासा या ठिकाणी तुम्ही जाऊन आलात, अंतराळ संशोधन संस्था. पण या संशोधन संस्थेला जाण्याची सुरुवात कशी झाली? हर्षवर्धन, तुझ्यापासून आम्हाला ऐकायला आवडेल की ह्या परीक्षेचं तुझ्या कानावर आलं, त्यानंतर तू परीक्षा दिलीस, ते सगळी सुरुवात कशी होती हे आम्हाला सांग. सर्वप्रथम माझे मार्गदर्शक शिक्षक त्यांनी आम्हाला सांगितलं की अशी अशी परीक्षा आहे, तुम्हाला बसायचंय का? मग आमच्या म्हणजे मी पहिल्यांदा घरी विचारलं की अशी परीक्षा आहे, मी बसू का? माझे घरवाले म्हणजे माझे घरचे बोलले की बस तू. आमचा पहिला टप्पा पार झाला. त्याच्यात आमची लेखी परीक्षा होती. त्याच्यात आमच्या शाळेचे जवळजवळ 20 जण बसलेले. मग आमचे म्हणजे त्या 20 मधून पुढे 8 जण गेले दुसऱ्या परीक्षेसाठी. दुसरी परीक्षा ही ऑनलाईन होती. ती आमची कडूसला झाली. मग आम्ही त्या परीक्षेत 8 जण होतो. त्यापैकी मी एकटाच इंटरव्ह्यू साठी गेलो आणि इंटरव्ह्यू साठी गेल्यावरती आमचा इंटरव्ह्यू झाला आणि काही दिवसांनी म्हणजे असं बातम्यांमध्ये आणि पेपरमध्ये आलं की असे एवढे मुले लागले. तिथून आम्हाला कळलं की मी नासासाठी लागलोय. आणि मग आमचे आता तुला कळलं तू नासाला जाणार आहेस. हो. मग तुझी स्वतः काय वाटलं तुला? त्यानंतर तुझ्या घरच्यांची काय रिएक्शन आली हे आम्हाला मला ऐकायला पहिल्यांदा वाटलं की मी स्वप्नच बघतोय की मी नासाला जाणार आहे. व मग जेव्हा कळालं तेव्हा माझे आई वडील आणि आजी आजोबा रडले. त्यांना खूप आनंद झाला, म्हणजे मी नासाला जाणार आहे त्याच्यामुळे. आनंदाचे अश्रू तू प्रत्यक्ष पाहिलेस, हो की नाही? संभव, मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की तुझा हा प्रवास सुरुवात कशी झाली? परीक्षेचा अगदी कानावर आल्यापासून पास होण्यापर्यंतची सुरुवात आम्हाला ऐकायला आवडेल. तर आम्हाला आहे ना ग्रुपवरती मेसेज आला होता की
नासा इस्रो सिलेक्शन एक्झाम होणार आहे. तर त्या परीक्षेमध्ये जर काही तुमचा नंबर आला तर तुम्हाला नासाला किंवा इस्रोला जायला मिळेल. तर मग मी माझ्या घरच्यांना विचारले की मी त्या परीक्षेला बसू का. ते म्हटले की तुझ्या मनावरती आहे. मग मी बसलो त्या परीक्षेत. तर मग मी पहिल्या परीक्षेमध्ये जो 6वी आणि 7वीचा अभ्यास करायचा होता तो मी माझ्या मित्रांकडून पुस्तक घेऊन वगैरे केला आणि त्याच्यामध्ये मग मी पात्र ठरलो आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये त्याची तयारी सुरू केली. तर मग दुसऱ्या परीक्षेमध्ये 8वी 9वी 10वीचे सुद्धा जे घटक होते म्हणजे धडे होते ते सुद्धा ऍड झाले होते. तर मग त्याच्यामुळे मग ते धडे कुठून मिळायचे तर म्हणून मग मी ते माझ्या शिक्षकांना सांगितले. त्यांनी आम्हाला एक PDF बनवून दिली आणि मग त्या PDF मधून सुद्धा आम्ही अभ्यास केला आणि दुसऱ्या परीक्षा दिली. त्याच्यात सुद्धा आम्ही पात्र ठरलो. पण शेवटच्या फेरीपर्यंत येईस्तोपर्यंत आमच्या शाळेतल्या 25 विद्यार्थ्यांपैकी फक्त 2च विद्यार्थी उरले होते. तर मग ती दुसरी विद्यार्थिनी होती. आम्ही दोघे जण शिक्रापूरला गेलो होतो. आमच्या म्हणजे 7 तारखेला आमचं इंटरव्ह्यू होता. मग 6 तारखेला आम्ही शिक्रापूरला गेलो. तिथे इरो नावाची एक संस्था होती. त्यांनी आम्हाला बसायचे कसे, उठायचे कसे, बोलायचे कसे यापासून आम्हाला सर्व सांगितले. तर मग त्यांचे मार्गदर्शन केले, त्यांचे आम्ही आभार मानले आणि मग आम्ही सेम त्यांनी जसे सांगितले तसेच आम्ही वागलो. तर मग तेव्हा आम्ही तिथे त्यानंतर मग आम्हाला तिथे गेलो आणि आम्ही आमचा इंटरव्ह्यू दिला. तो इंटरव्ह्यू मला खूप चांगला गेला होता. पण मग त्यानंतर मग बरेच दिवस काही त्याची माहिती कळाली नव्हती. त्यानंतर मग तुला समजलं, इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं ना, इंटरव्ह्यू मध्ये तुला समजलं की मी नासाला सिलेक्ट झालोय, नासाच्या परीक्षेत मी पास आउट झालोय. तर त्यावेळेस तुला कानावर आल्यावर तुझी काय प्रतिक्रिया होती आणि घरच्यांची काय तुझ्या समोर रिॲक्शन होती हे मला ऐकायला आवडेल. तर त्याची माहिती मला आमच्या ग्रुपवरतून मिळाली होती. मग आमच्या सरांनी लिहिलेले होते की संभव तुझे अभिनंदन आणि तू या परीक्षेमध्ये नासासाठी सिलेक्ट झालेला आहे. आणि मला स्वतःवरती सुद्धा एवढा विश्वास नव्हता म्हणून मी परत एकदा ते वाचून पाहिले आणि त्यानंतर मग मी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितले. पण ते म्हटले की आहे ना तू नक्की खरं सांगतोय की खोटं बोलतोयस. तर मग मी तो मेसेज त्यांना सुद्धा दाखवला आणि माझे नाव सुद्धा त्या PDF मध्ये दाखवले. तर मग तेव्हा त्यांना ना माझ्यावरती खात्री पटली आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला सुरुवात तू झाली. सगळं ते पाहिलंच स्वतः, आई वडिलांचे काय रिएक्शन असेल आणि फॅमिली मोठी असल्यामुळे तुला सगळ्यांनी घेराव केला असेल की अभिनंदन केलं असेल, हो की नाही. संभव, सिद्धांत तुझ्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल की नासाचं सिलेक्शन आणि त्यानंतर तुझा अभिप्राय आणि कुटुंबाचा अभिप्राय काय होता. सुरुवात शाळेपासून झाली असणार, तिथपासून आम्हाला सांग. हो, आमची सुरुवात शाळेपासून झाली आणि आम्हाला ग्रुपवर मेसेज आला की अशी अशी परीक्षा आहे, ज्यांना ज्यांना नाव द्यायचंय या परीक्षेसाठी त्यांनी नाव पाठवा. आमच्या शाळेतील खूप मुलं बसली होती त्याच्यामुळे पहिल्या परीक्षेचं सेंटर आमची शाळा ठरली आणि तिथून 30 ते 35 जणांना ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र झाले. ती ऑनलाईन परीक्षा आमची चाकणला होती आणि त्या परीक्षेतून आम्ही 5 जण इंटरव्ह्यू साठी पात्र ठरले. तिथं आमच्या मित्रांनी काही चुका केल्या, माझ्या मित्रांनी. मग त्याच्यातून माझे एकट्याचे सिलेक्शन झालं. शाळेतून फक्त तू एकटाच, हो. 5 शेवटच्या 5 मधून तू एकटाच सिलेक्ट झाला. हो. त्यानंतर काय वाटलं तुला. मला ही बातमी सरांनी सकाळी फोन करून सांगितली. मी अभ्यास करत होतो त्यावेळेस. मला इतका आनंद झाला की मी गगनात मावत नव्हतं माझा एवढा आनंद. आनंद तुला झाला. ओके, हो. घरात सांगितलं मग. हो, सर्वांना सांगितलं, आई वडील भाऊ. मग त्यांची काय रिएक्शन. आई तर रडायलाच लागली. ओके, आता सिलेक्शन झालं, घरात आनंदोत्सव झाला, हो की नाही. त्यानंतर काय होतं, म्हणजे त्यानंतर झेडपीची पुढची प्रक्रिया काय होती तुमच्या संदर्भात. झेडपीचे जे CEO होते त्यांनी आम्हाला कॉफी विथ CEO या प्रोग्राम मध्ये बोलवले होते आणि तिथे त्यांनी आमच्यासोबत संवाद साधला, आम्हाला प्रश्न विचारले आणि कमिशनर सुद्धा तिथे हजर होते आणि त्यांनी सुद्धा आमची एकदा अशीच टेस्ट घेतलेली बोलता. त्या टेस्ट मध्ये सुद्धा तुम्ही
पात्र ठरलात. म्हणजे त्यांचं पीक तुमच्यावरती लक्ष असणार की खरंच तुम्ही किती हुशार आहात. खरं तर आजच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सुद्धा आज आपण यांची हुशारी खरं तर बघू शकतो की सांगण्याची, बोलण्याची त्यांची खरोखरच एक धमकच वेगळी आहे. आणि खरोखरच खेड तालुक्याचा अभिमान असलेले हे विद्यार्थी आज आपल्या सोबत आहेत. नासाला सिलेक्शन झाल्यानंतर कुटुंबाचे रिएक्शन्स आपण जाणून घेतले, पण तुमच्या मित्रमंडळींच्या आणि शिक्षकांच्या काय रिएक्शन्स होत्या सिद्धांत आम्हाला सांग. माझ्या मित्रांनी तर म्हणला की तू आम्हाला सोडून जाऊ नको, आमची ओळख ठेव, आम्हाला सांग कसं आहे नासा पुढे, माहिती सांग आम्हाला त्याविषयी. अच्छा, आता तू मोठा झालास असंच का? हो. हर्षवर्धन आम्हाला सांग, तुझा अनुभव कसा होता? माझा अनुभव खूप छान होता. नाही, तुझ्या गुरुजनांच्या, मित्रमंडळींच्या, तुझ्या कुटुंबातल्या सदस्यांच्या तुझ्या संदर्भात काय प्रतिक्रिया होता की तू नासाला आता सिलेक्ट झालाय, त्या संदर्भात तुझ्याशी त्यांचं बोलणं याच्यात तुला काय बदल वाटला? माझ्या आजूबाजूच्यांनी आणि घरच्यांनी मला नाव पडलं नासा म्हणून, एक असं नाव पडलं. आणि म्हणजे माझे वर्गमित्र ते म्हणायला लागले की तू लय मोठा माणूस झालाय, तू तिकडून जाऊन आल्यावर आमच्याशी बोलशील का, आमच्याशी ओळख ठेवशील का? संभव, तू आम्हाला सांग, तुझा अनुभव कसा होता? आता म्हणजे जे हळूहळू लोकांना समजायला लागले तर ते म्हणजे माझ्या नावाच्या अगोदर नासा हे अशी पदवी सारखेच म्हणायचे. आणि त्यानंतर माझे मित्र सुद्धा म्हणायचे आता तू मोठा माणूस झाला, आता आमच्या सोबत काय तू राहशील, आता तू अमेरिकेच्या लोकांसोबत राहशील, मोठ्या माणसांसोबत राहशील. नासाला सिलेक्शन झाल्यानंतर तुमची आता तयारी बेसिकची आली, हो की नाही? बॅग पॅकिंग वगैरे यापासून. तर हर्षवर्धन मला सांग, तुझी बॅग पॅकिंगची तयारी कशी सुरू झाली? तुझा खरेदीचा कसा अनुभव होता आणि कुटुंबात कसा जल्लोष होता? माझ्या खरेदीला म्हणजे मला एवढी चॉईस नाही येत म्हणजे कपड्यांची वगैरे, तर माझी मोठी बहीण आणि छोटी बहीण त्यांना म्हणजे चांगलं असतं की हे तू घाल, हे तुझ्यावरती चांगले दिसाल असं. मग आम्ही सगळे म्हणजे एक दिवस पुण्याला गेलो. त्यावेळेस आमची खरेदीची म्हणजे हे चालू होती. तर आम्ही खरेदीला गेल्यावरती माझ्या बहिणींनी वगैरे त्यांनीच म्हणजे असे कपडे चॉईस केले, हे तुला चांगलं दिसेल, हा तुला चांगला दिसेल असं बोलून. संपूर्ण कुटुंबात तुझ्या जल्लोष दिसून आला असेल. हो. सिद्धांत आम्हाला सांग, तुझ्या कुटुंबाची तयारी कशी चालू होती? बॅग आल्यानंतर म्हणजे त्यांनीच आम्हाला सामान दिले काही, जे आम्हाला विकत घ्यायचे होते, कपडे, मफलर, हातमोजे, पायमोजे, ते सगळे विकत घेतले आणि बॅग पॅक केली. सिद्धांत, संभव आम्हाला सांगशील, तुझा अनुभव कसा होता? तर त्यांनी आम्हाला ग्रुपवरती मेसेज टाकला होता की तुम्हाला काय गरजेच्या वस्तू आहेत. मग त्याच हिशोबाने आम्ही घ्यायला गेलो होतो. तर आमच्या घरामध्ये सर्वात जास्त काकांची चॉईस सगळ्यात भारी मानली जाते. तर मग प्रत्येक जागी जे पण आम्हाला आवडेल ना त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स ठेवायचे आणि मग ते काकांना फोटो पाठवून वगैरे मग त्यांच्याकडून जे चांगले असेल ते मग निवडायचे, असे चालले होते. आणि त्यांच्यापैकी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला घ्याव्या सुद्धा लागल्या नाही, जसं की जॅकेट, हातमोजे. म्हणजे एक जोड घेतलेला पण 2 जोडची गरज नाही पडली, कारण की ते ग्लोबल हॉलिडेजने आम्हाला एक बॅग दिलती, जॅकेट दिलते, त्यानंतर टोपी सुद्धा दिलती आणि बऱ्याच. हे सगळं त्या हॉलिडेज टूरच्या माध्यमातून तुम्हाला सगळं साहित्य पूर्वीच दिलं गेलं? हो हो. ओके. तर विमानात बसण्यापूर्वी गरजेचा असतो व्हिसा, हो की नाही? पासपोर्ट आणि व्हिसा. तर ह्या प्रक्रियेत कसं अनुभव होता की व्हिसाची सुरुवात कशी, मग तुमची ओळख झाली असेल त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. सिद्धांत, तू सांग मला की व्हिसाची प्रोसेस सुरू कशी झाली आणि तुमची कशी ओळख झाली? आमची विजाची प्रोसेस मुंबई पासून सुरुवात झाली. आम्हाला मुंबईला जायचं होतं, त्यामुळे लवकरच निघायचं होते. 10 वाजताच मुंबईत आम्हाला जायचे होते विजाच्या ऑफिसमध्ये. त्यामुळे आम्ही पुण्यात मुक्काम झाला आमचा पुण्यामध्ये. आणि नंतर पुढच्या वेळेस जेव्हा इंटरव्ह्यू होता विजाचा त्यावेळेस आम्ही मुंबईला एक दिवस थांबलो. त्या वेळेसच आमचा परिचय झाला, एकमेकांसोबत तुमचा परिचय झाला. हो. संभव, आम्हाला सांग, तुझा अनुभव कसा होता? तर सर्वप्रथम आम्हाला जेव्हा बायोमेट्रिक्स करण्यासाठी जायचं होतं तर तेव्हा आम्हाला अल्प बचत भवनला पुण्यामध्ये बोलवलेले आणि तिथे आमचा मुक्काम होऊन आम्ही मग दुसऱ्या दिवशी तिकडे मुंबईला गेलो होतो. तर मग तेव्हा आम्ही 3 जण आणि अजून एक मुलगा होता. तर आम्ही 4 जण एकाच रूम मध्ये ना आपले पार्टनर चूज करून आलो होतो. तर मग तेव्हा आम्ही ना चांगली मैत्री झाली आणि पहिल्यांदा आमची चांगली ओळख झाली होती.
त्यानंतर दुसऱ्यांदा मला जेव्हा इंटरव्ह्यू द्यायचा होता विजासाठीचा, तेव्हा सुद्धा आम्ही आहे ना मुंबईमध्ये आमचा स्टे होता. तर मग तेव्हा सुद्धा आम्ही 4 जण एकाच रूम मध्ये चूज केली होती. तर मग तेव्हा सुद्धा आम्ही एकत्रच राहिलेलो आणि एकत्रच राहतो. तुम्ही तिघेही होतात अर्थात, हो. आणि अजूनही तुम्ही तिघेही होतातच, म्हणजे तिथपासून तुमची मैत्री घट्टच झाली. शेवट नासा भरून येईपर्यंत तुम्ही. बरं हर्षवर्धन, एखादा असा किस्सा घडला का तुला, तुमची ओळख झाली सगळ्या प्रकारे, सगळं तुमचं हो. परिचय वगैरे झालाय आणि तुझा परिचय झाल्यानंतर तुझ्या सोबत कुणीतरी नाहीये, असं कधी एखादा किस्सा वगैरे आम्हाला सांगशील का झाला हो, असेल? झालेला म्हणजे आम्हाला म्हणजे पहिल्यांदा आम्ही वॉशिंग्टन DC ला गेलेलो ना, त्याच्यानंतर आम्हाला ऑर्लँडोला गेलेलो. तर म्हणजे पहिल्यांदा वॉशिंग्टन DC ला मी आणि संभव एका रूम मध्ये होते. यावेळेस 2 जण एका रूम मध्ये म्हणजे सांगितलेले राहायला. तर आम्ही 2 जण एका रूम मध्ये होतो आणि ऑर्लँडोला गेल्यावरती हा दुसऱ्या रूम मध्ये गेला. त्यामुळे मला खूप वाईट वाटले आणि मी रडलेलो त्यावेळेस. म्हणजे त्या व्हिसाच्या वेळी झालेली ओळख तुझी रडण्यापर्यंत गेली म्हणायचं, हो की नाही? ओके. व्हिसा झाल्यानंतर तुमचा आता विमान प्रवास होणार होता, तर विमान प्रवासाचा अनुभव हर्षवर्धन तुझा कसा होता? सुरुवातीला बसण्यापासून तू आम्हाला सांग. आम्ही म्हणजे रात्री 1 वाजता म्हणजे एअरपोर्टला पोहोचलो, शिवाजी टर्मिनल. तर तिथं म्हणजे आम्हाला 4 वाजताची फ्लाईट होती सकाळी. तर आम्ही मग बोर्डिंग त्याला वेळ लागतो त्याच्यामुळे 1 वाजता तिथे पोहोचलो. आणि मग आमचं बोर्डिंग नंतर झाल्यावरती आम्ही विमानात गेलो. त्यावेळेस म्हणजे विमान उड्डाण घेताना म्हणजे हलकेसे असे कान दुखले. आणि विमान म्हणजे लँडिंग होताना ना माझे कान दुखले आणि माझ्या एका डोळ्यातून पाणी येत होतं. ते टेम्परेचर म्हणा किंवा हो. त्याचा कमी जास्त दाब आल्यामुळे तुला त्रास झाला असेल. सिद्धांत, आम्हाला सांग तुझा अनुभव कसा होता विमानात बसण्याचा? माझी पहिलीच इंटरनॅशनल फ्लाईट होती. त्यामुळे मला असं वाटत नव्हतं की आहेत आपण आता ढगांच्या वरती आहेत असं वाटत नव्हतं. संभव, तू सांग. तर मग माझी ही पहिली फ्लाईट होती आणि जेव्हा मी त्या फ्लाईट मध्ये बसलो तेव्हा ती टेक ऑफ करताना माझे सुद्धा थोडेसे कान दुखले होते. आणि जेव्हा ती म्हणजे स्टेबल झाली होती तेव्हा मग आहे ना आम्ही त्या पूर्ण आहे ना एरोप्लेनला असं पूर्ण जागेला जाऊन निरखून पाहिले आणि ते कसं आहे, बाहेर कसं दिसते हे सुद्धा पाहिले. आणि समोर आहे ना समोरच्या सीटवरती स्क्रीन असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती काही मूवीज सुद्धा पाहिल्या आणि गाणे सुद्धा ऐकले. आणि एकामध्ये तर आम्ही काय केलं की एक माझ्या मित्राची स्क्रीन चालत नव्हती तेव्हा मग आहे ना मी म्हणजे ते जे हेडफोन्स असतात ना ते एक माझ्या कानात आणि एक मित्राच्या कानात असे घालून सुद्धा आम्ही ऐकलं होतं. आणि जेव्हा टेक ऑफ म्हणजे लँडिंग करत होतो ना तेव्हा आहे ना माझे कान खूप दुखले, इतके दुखले की म्हणजे मला ते सहन कसे बसे झाले. हो का? खूप त्रास झाला हवेच्या दाबाचा हो. तुला? होय. आणि प्रवासात काय म्हणजे एन्जॉय केला खूप तुम्ही? हो. हो. प्रवासाचा विशेष असा काय अनुभव आहे तुमच्याकडे? कुणाकडे? सिद्धांत तुझ्याकडे, संभव तुझ्याकडे? तर म्हणजे आतापर्यंत त्या टूरच्या आधीपर्यंत माझा सगळ्यात जास्त जागण्याचा जो रेकॉर्ड होता तो 18 तासापर्यंतचाच होता. पण मग मी म्हंटल की आता नवीन जागी जातोय, नवीन काहीतरी करायचंय तर एक रेकॉर्ड पण नवीन बनवू. तर मग तेव्हा तिथे जाताना मी 30 का 32 तासांचा मी नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे. आणि तो रेकॉर्ड म्हणजे नकळत झाला कारण की मला तिथे झोप सुद्धा येत नव्हती. कारण की ते सर्व माझ्यासाठी नवीन होतं ना, तर मग मला असं काय पाहू काय नको असं झाले होते, म्हणून मग मला झोप सुद्धा आली. एक रेकॉर्ड पण तुझ्या नावे तूच स्वतः स्थापन केला की मी 22 तास जागलो. अभ्यासाच्या निमित्ताने तू जागत असशील तर आज प्रवासाच्या निमित्ताने तू 22 तास कंटिन्यू स्वतःला जागृत ठेवलं. तर मग माझा विमान प्रवास जेव्हा आम्ही वॉशिंग्टन मध्ये उतरलो होतो तर मग तेव्हा आहे ना आमचा पूर्ण प्रवास धरून 20 तासाचा झाला होता. 20 तास आम्ही खूप मजा केली. पण तेव्हा तिथे पोहोचल्यानंतर 15 तारखेचे 3 वाजले होते आणि आम्ही सकाळी 15 तारखेच्या 4 वाजता निघालो होतो. तर मग मला असे वाटले की मी जो प्रवास केलाय तो 20 तासाचा असून टाइमच्या हिशोबाने तो फक्त 10 तासाचा दाखवतोय. मग माझ्या जीवनातले 10 तास गेले तरी कुठे? असा तुला प्रश्न पडला. मुंबईहून तुम्ही रवाना झाले, त्यानंतर दुबई, अबुधाबी या ठिकाणी थोडा हॉल्ट घेतल्यानंतर पुढची फ्लाईट तुमची वॉशिंग्टन या ठिकाणची होती, बरोबर ना? हो. सिद्धांत, मला सांग, वॉशिंग्टनला पहिलं पाऊल ठेवण्याचा तुझा कसा अनुभव होता?
तिथं छान वाटत होतं, वेगळ्याच दुनियेत आलो होतं असं वाटत होतं मला. तिथं सगळ्या राईट साईडला गाड्या चलत होत्या. परत तिथं आम्ही इंडियन एम्बॅसी पाहिली अच्छा, वॉशिंग्टनला. वॉशिंग्टनला. ओके. हर्षवर्धन, वॉशिंग्टनला पाऊल ठेवलंस तू विमानाच्या बाहेर, तो तुझा अनुभव कसा होता बाहेर पाहिल्यानंतरचा, ते पाहिल्यानंतरचा नवीन जग? बाहेर पडल्यावरती पहिल्यांदा तर आम्हाला खूप थंडी वाजली, कारण की तिथं खूप थंडी आहे. आणि नंतरून तिथं मला असं एक निरीक्षणात आलं की तिकडे गाड्या राईट साईडला चालतात आणि आपल्या इथं लेफ्ट साईडला चालतात. आणि तिथं असं म्हणजे तिथली हवा खूप स्वच्छ आहे. तिथं पॉल्युशन म्हणजे नाहीच आहे, म्हणजे असं जवळजवळ. आणि तिथं म्हणजे शेती आपल्या एवढी नाहीये. परत तिथं शहर असून तिथं झाडं पण खूप आहेत. हे तू हा. पाहिलंस? होय. संभव, आम्हाला सांग वॉशिंग्टनचं पहिलं पाऊल आणि तुझा अनुभव. मी जेव्हा त्या वॉशिंग्टन DC मध्ये पोहोचलो, तर मग माझ्या पहिल्या पाऊल जेव्हा ठेवलं मी, तेव्हा मला आहे ना जमिनीकडे पाहताना त्यांची स्वच्छता दिसली. अरे वा. त्यांच्याकडे मला फार मी शोधली कुठे कचरा असेल की नाही, तरी सुद्धा त्यांना मला कचरा मिळाला नव्हता. आणि त्यांचे ना प्रत्येक जागी स्वच्छता, डिसिप्लिन, जसे की आपले 3 लेन मध्ये चालायचं असते ना, तर मग त्याच्यामध्ये कसं असतं की मधल्या लेनवाले सरळ जाणार, डाव्या लेनवाले डावीकडे वळणार, आणि उजव्या लेनवाले उजवीकडे वळणार. पण आपल्या इथे ते फॉलो नाही केले जात. जिथे जागा मिळेल तिथे जातात, पण तिथे ते थांबतात, त्याच लेन मध्ये थांबतात. ती लेन किती पण अशी लांबपर्यंत असली तरी चालते, पण ते तिथंच त्याच लेन मध्ये राहणार. मग एवढी जास्त डिसिप्लिन पाहून मला पण वाटलं की आपल्या भारतात हे का नाहीये. अमेरिकेत पोहोचल्यानंतर वॉशिंग्टन DC ला उतरले तुम्ही, त्यानंतर पहिलं कोणतं ठिकाण होतं ज्या ठिकाणी तुम्ही संशोधन ट्रिप तुमची जाणार होती? हर्षवर्धन, मला सांग, पहिली ट्रिप कोणती होती? आम्ही सर्वप्रथम म्हणजे स्मिथसोनियन एअर अँड स्पेस म्युझियमला गेलो. तिथे असे खूप सारे विमान होते, जवळजवळ 145 पेक्षा जास्त विमान होते. आणि तिथे एक स्पेस शटल होतं, म्हणजे अशी जगात 7 स्पेस शटल बनवलेले, आणि त्याच्यातलं एक आम्हाला तिथे पाहायला भेटलं. त्या स्पेस शटलचं नाव डिस्कवरी होतं. आणि माझं सगळ्यात फेवरेट प्लेन म्हणजे ब्लॅकबर्ड विमान होतं. तिथं ते होतं, आणि ते सगळ्यात फास्ट विमान आहे म्हणजे आतापर्यंत जगात बनलेलं. ते तू पाहिलं? होय. सिद्धांत, आम्हाला सांग, पहिल्या ज्या ठिकाणी तुम्ही संशोधन ट्रिप केली तिथला तुझा काय अनुभव होता? काय काय पाहिलंस? तिथं वेगवेगळे इंजिन पण खोलून ठेवले होते पाहण्यासाठी. वेगवेगळे हेलिकॉप्टर्स, विमानाची उत्क्रांती कशी झाली, काय काय फरक झाला, हे सगळं पाहिलं. टप्प्याटप्प्यात तुम्ही पाहिलं. संभव, आम्हाला सांग, तुझा कसा अनुभव होता? आम्ही तिथे त्या नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमला पोहोचलो. त्या ठिकाणी आम्ही पोहोचल्यावरती आम्हाला मिडलला ब्लॅकबर्ड, जो साऊंडच्या स्पीडपेक्षा पण 5 ते 10 पटीने जास्त स्पीडने जाऊ शकतो, तो पाहायला मिळाला. त्यानंतर मग बरेचसे फायटर जेट्स आणि आहे ना काही तर जे पॅसेंजर वाले विमान असतात ते सुद्धा मिळाले. आणि त्यांच्यामध्ये माझं सर्वात आवडतीच होता त्याचं नाव मी विसरलो, पण तो जो होता ना, त्याने हिरोशिमा आणि नागासाकीवरती न्यूक्लिअर अटॅक केला होता. त्या विमानाने? हो, ते सुद्धा तिथे आहे. आणि आम्ही तिथे इंजिन्स पाहिले, आणि त्या इंजिन्सवर मला असे वाटले की जास्त इंजिन्स जे बनवते ते रॉल्स रॉयल्सच आहे. तर मग आपण मोठं होऊन ते एखादी कंपनी काढू आणि इंजिन्स बनवू जे रॉल्स रॉयल्स पेक्षा पण चांगले असतील आणि वेगळे असतील. अरे वा, तुझे फ्युचर प्लॅन म्हणजे तुला ते पाहिल्यानंतर खरे तर झेडपीच्या माध्यमातून राबवलेल्या ह्या उपक्रमांनी मुलांच्या ज्या कल्पना शक्तीला वाव दिलाय, खरं तर ती कल्पना शक्ती कशी जागृत झाली हे आपण आता पाहू शकतो. आणि त्या विमानाचे नाव एनोलागी होते, म्हणजे जे हिरोशिमा आणि नागासाकीवर ज्यांनी काय नाव म्हणाला? एनोलागी. एनोलागी विमान. होय, ते विमान तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं. पहिल्या ठिकाणानंतर आता दुसरं ठिकाण, तिसरं ठिकाण, हा आता सगळ्याच अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. हर्षवर्धन, तू सांग आम्हाला, यानंतर तुम्ही काय पाहिलं, पुढचं काय होतं? यानंतर आम्ही लंच केला आणि सिटी टूरला गेलो. सर्वप्रथम आम्ही त्या सिटी टूर मध्ये ना वॉशिंग्टन मेमोरियल पाहिलं,
जे त्यांचे पंतप्रधान होते त्यांपैकीच एक नंतर अजून एक म्हणजे पंतप्रधान होते, त्यांचं नाव होतं अब्राहम लिंकन. त्यांचाही आम्ही म्हणजे एक स्मारक पाहिला. आणि वर्ल्ड वॉर 2 मध्ये जे म्हणजे शहीद झालेत म्हणजे सामान्य लोक, त्यांचा एक मेमोरियल होता, वर्ल्ड वॉर 2 मेमोरियल नावाने. तिथं आम्ही गेलो आणि तिथं आम्हाला खूप थंडी वाजली. आम्ही ज्या स्पीडने आलो त्याच्या दुप्पट स्पीडने बसमध्ये गेलो. त्यानंतर आम्ही व्हाईट हाऊस पाहिले, व्हाईट हाऊस परिसर. तिथं प्रोटेस्ट चालू होते डोनाल्ड ट्रम्प विषयी, काही काही घोषणा ते देत होते. तिथं आम्ही फोटोज काढले. वॉशिंग्टन DC सौंदर्य पाहिलं, किती झाडं होते त्याच्या भोवताली. व्हाईट हाऊसच्या भोवताली खूप झाडं होती. किती भव्य होतं वॉशिंग्टनचं ते. आणि त्या जेव्हा मी ते व्हाईट हाऊसच्या तिथे गेलतो ना, तेव्हा एका ठिकाणी मी पाहिलेले की एका टोपीवरती फक्त डोनाल्ड ट्रम्प लिहिलेले होते, तरी सुद्धा ती टोपी $15 होती. तर मग यासारख्या आम्ही गोष्टी पाहिल्या. आणि वर्ल्ड वॉर 2 जे मेमोरियल होतं ना, त्याच्या तिथले मला सर्वात चांगली गोष्ट वाटली की तिथे ना ज्या खारुताई असतात ना, त्या आपल्या जवळ येऊन आपल्या अंगावरती खेळू पण शकतात आणि ते ना आपल्या जवळ येतात, आपल्या सोबत आहे ना खेळतात सुद्धा. मला ते खूप आवडले. ऑर्लॅन्डो मध्ये आम्ही केनेडी स्पेस सेंटर पाहिले. तिथं तर आम्हाला अजून एक स्पेस शटल पाहायला भेटले. म्हणजे आम्ही जे 6 पैकी 2 स्पेस शटल आम्ही अमेरिकेत पाहिले. आम्ही म्हणजे वॉशिंग्टन DC मध्ये 3 दिवस होतो. त्यातील दुसऱ्या दिवशी आम्ही नासाचे हेडक्वार्टर आणि इंडियन एम्बसी पाहिली. त्यावेळेस म्हणजे मला आपल्या भारताची संस्कृती जपायला खूप आवडते, त्यामुळे मी त्या दिवशी धोतर घातले म्हणजे इंडियन एम्बसीला आणि ह्याला. तर मग मला भारताचं रिप्रेझेंटेशन तू तुझ्या पेहरावातून केलं. हो. आणि म्हणजे आम्हाला जे नासाचे सायंटिस्ट भेटलेले त्यांनाही खूप आवडलं. हो, सगळ्यांनी तुझं हो. कौतुक केलं असणार, कारण भारताचा पौराणिक जो पोशाख आहे आपला, त्याचं खरं तर हे कौतुकास्पद गोष्ट झाली. तुला सुचलं कसं? प्रथम मला खूप आवडतं म्हणजे असं धोतर आणि ते घालायला. आणि जायच्या आधी मला आई बोलली की तू असं काहीतरी कर की ज्याने आपली भारताची संस्कृती तिथे दिसेल. तर मग मी आईला हा विचार दिला की मी धोतर घालून जाऊ शकतो का. तर आईने मला नवीन धोतर आणि सदर आणून दिला. अरे वा, म्हणजे आई खरं तर ही सर्वात पहिली गुरु असते. आणि आज खरं ते सिद्ध केलं हर्षवर्धनने. सिद्धांत, तुझा अनुभव सांग, पुढे काय कसं घडलंय सगळं या गोष्टी? आम्हाला तिथं भारताचे राजदूत भेटले, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. तिथं आम्हाला खूप चांगला परिसर बघायला, परिसर पाहायला भेटला. तिथं आम्हाला त्यांनी त्यांची सिग्नेचर पण दिली, आठवण म्हणून. ऑटोग्राफ घेतला ऑटोग्राफ घेतला आम्ही. छान छान. त्यानंतर तिथं आम्हाला विनय कोत्रा सर भेटले. ते भारताचे राजदूत होते आहेत. आणि त्यांनी आमच्यासोबत म्हणजे गप्पाच मारल्या आमच्यासोबत जास्त वेळ. त्यांनी अशा गप्पा मारल्या की म्हणजे तुम्ही इंडियन एम्बसी मध्ये कसं काय येऊ शकता, इंडियन एम्बसी काय काम करते, म्हणजे इंडियन एम्बसी किती देशांमध्ये आहे. आणि मला असा प्रश्न पडलेला की इंडियन एम्बसी सारखी अमेरिकेची एम्बसी आपल्या म्हणजे भारतात आहे की नाही. भारतात आहे का? हो. बरं, मग ते बोलले की भारतात आहे, पण ती दिल्लीत आहे. म्हणजे तिचं मुख्यालय दिल्लीत आहे आणि तिथे शाखा भरपूर जागी आहे. आपल्या पुण्यात पण एक शाखा आहे. तर मग तसेच विनय कोत्रा सरांनी आम्हाला आपली मानसिकता कशी असावी याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वप्रथम आम्हाला काय बनायचे ते विचारले आणि त्याच हिशोबाने आम्हाला आहे ना सांगितले की तुम्ही आहे ना अशी मानसिकता ठेवसाल तर मग तुम्ही आहे ना म्हणजे फक्त प्रयत्न तुम्ही करत राहा आणि आहे ना तुम्हाला जे करायचं त्याच्यासोबत तुम्ही फक्त एकदम चिकाटीने ते करत राहा, तर तुम्ही ते करू शकता, असे त्यांनी आम्हाला आत्मविश्वास दिलेला. तुमच्याशी इंटरॅक्शन केल्यानंतर तुम्हाला त्यांनी ते शब्द तुम्हाला असे भावुक करणारे असतील की खरंच आपल्याला सर कुणीतरी प्रेरणा या ठिकाणी आपल्याच देशातले व्यक्ती देत आहेत. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. नासा या ठिकाणी गेल्यानंतर नासाच्या हेडक्वार्टर्सला तुम्ही भेट दिली संशोधन ट्रिप, तर त्या ठिकाणचा तुमचा अनुभव आता मला शेअर करा. सगळ्यांनी मिळून तुम्ही शेअर केला तरी मला चालेल.
तिथे अशी एक स्क्रीन होती, भरपूर मोठी स्क्रीन होती. तिच्यावरती म्हणजे ओझोनचं प्रमाण, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन असे म्हणजे भरपूर वायूंचे प्रमाण दिलेले. आणि म्हणजे असे वेगवेगळे कलरनी वेगळे वायू दाखवलेले. आणि आम्हाला नंतर तिथं एक मोठं झुंबर दाखवलेलं, त्यामध्ये लाईट्स होत्या आणि कोणत्या सॅटेलाइट मधून किती प्रमाणात माहिती येते ते दर्शवत होतं ते. त्याचप्रमाणे आम्हाला आहे ना आपल्या डेस्कच्या जेवढे आहे ना साईजचे दोन आहेत ना स्क्रीन होत्या. तर एका स्क्रीनवरती आम्हाला कळत होतं की आता पृथ्वीच्या आहे ना आजूबाजूला कोणत्या, किती व कोणत्या ठिकाणी सॅटेलाइट फिरतायत ते सुद्धा दिसले. आणि सोबत दुसऱ्या जी स्क्रीन होती त्याच्यावरती आम्हाला आहे ना दाखवले गेले की म्हणजे आम्ही जिथे सुद्धा सर्कल करेल त्या ठिकाणी कोणतं यान गेलं होतं का किंवा त्या ठिकाणची माहिती ते सुद्धा आली. तुम्ही हात लावून चेक केलं, ते सगळं तुम्ही हँडल केलं का? हो, तिथे आम्ही हात लावून पाहिले. आणि त्याचसोबत जसे हर्षवर्धननी सांगितले की एका मोठ्या स्क्रीनवरती दाखवले होते, तर मग ते सायंटिस्ट जे होते त्यांनी त्याच्याबद्दल अजून माहिती सांगितली की काही दशकांपासून जे ते समुद्रावरती काम करतायत, तर मग त्याच्यामधून असे कळाले की 2.5 मीटर पाण्याची पातळी वाढलेली आहे. याचप्रमाणे एका रूम मध्ये आम्हाला प्रोजेक्टरद्वारे बरीचशी माहिती दाखवली होती म्हणजे ते पृथ्वीबद्दलची. फुल 3D मध्ये होते आणि तिथे आम्हाला पृथ्वीची माहिती सांगितली. आणि अजून म्हणजे पृथ्वीचे असे खूप सारे व्हिडिओ होते. आणि एकदा असं होतं की आपण हात हलवलं ना, मग ती पुढची स्क्रीन पण तशी रिएक्ट करणार काहीतरी. हो का? हो, जसे की तिथे असं होतं की वरतून आहे ना पाऊस कसा पडतो तसे ना काहीतरी एक गोष्ट पडल्यासारखी वाटत होती. आणि आपण जसे मूव्ह करेल ना तसे ते ना समजा ते आपल्या अंगावरती पडून कसे बाहेर दुसरीकडे फेकले जाते त्याच्यासारखं सुद्धा आहे ना आपल्या सेन्सर्स द्वारे आपल्याला सेन्स करून ते होत होतं. तेवढ्या त्या रूम मध्ये हो. त्या पूर्ण याच्यात आणखी वेगळं काय? आणखी म्हणजे तिथले जे सायंटिस्ट आहेत ते त्यावेळेस मी धोतर घालून गेलेलं, त्यांनी माझ्या म्हणजे वेशभूषेचे खूप म्हणजे असं प्रोत्साहन केलं की तू असं घालतोय म्हणजे तू तुमच्या देशाची संस्कृती जपतोय. आणि ते बोलले की इथं एवढी थंडी आहे तरी तू धोतर कस काय घातले वगैरे वगैरे. तुला ते धोतर घातलेलं तुला सूट झालं एवढं थंडी? हो तू आनंदाने घातलं? हो. आणि त्या सायंटिस्टला आहेत ना आपल्या इथल्या भाकरवड्या सुद्धा दिल्या आणि त्यांना ती खूप आवडली. त्यांनी 2-3 पॅकेट सुद्धा आपल्याकडून घेतले. हो का? तुम्ही मार्केटिंग पण केलं पुणे जिल्ह्याच्या बाकरवडीचं? ओके. मला आता हे ऐकायला आवडेल की भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश तुम्ही आता पाहत आहात, तर ह्या तुलनात्मक पद्धतीने तुम्हाला कोणती गोष्ट हायलाइट करायला आवडेल आणि खेळ टाइम्स या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायला आवडेल की हे भारतात असावं जे अमेरिकेत सुद्धा आहे? मी सांगू? हो सांग. तर मग त्या ठिकाणी आहे ना म्हणजे जे स्पेस किंवा आहे ना अशा गोष्टींमध्ये ते ना पैसे जर काय असे लागत असतील तर मग ते थोडा सुद्धा विचार न करता लगेच पैसे देतात. पण तेच जर का भारतात पाहिलं तर मग त्याच्यावरती 2 ते 3 वेळा विचार करतात, त्यानंतर मग देतात. आणि आपल्या इकडचे बजेट सुद्धा थोडस कमी असतं. आणि त्याचसोबत तिथे आहे ना कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची आणि ते कचऱ्या किंवा करणे का महत्वाचे, का स्वच्छता आहे खरं तर ऍक्च्युली स्वच्छता का आहे त्याचं कारण तू शोधण्याचा प्रयत्न केलास. सिद्धांत तू सांगशील तुझा? मला तिथं महागाई वाटली, कारण की तिथं खूप महागडं सगळं भेटत होतं. खर तर भारताच्या रुपयाच्या किमतीत डॉलर हा महाग आहे, त्यामुळे तिकडे डॉलरची किंमत जास्त. $1 असला तरी भारताचे किती रुपये आहेत? 90. बरोबर, 88 ते 90च्या दरम्यान आहे. त्यामुळे तुला ते महागाई वाटली. म्हणजे भारतात महागाई नाही हा तू सांगण्याचा प्रयत्न, म्हणजे तुला प्लस पॉइंट वाटला की भारतात महागाई नाहीये त्या तुलनेत. हर्षवर्धन? मला आता संभव बोलला तसं की आपल्या इस्रोला वगैरे बजेट कमी भेटतं, पण तरी ते इस्रो त्याच्यानंतर 50 वर्षांनी नंतर नासा नंतर चालू होऊन आता एवढं प्रगती आहे, त्याच्यामुळे भारताचा हा एक प्लस पॉइंट आहे. जो अमेरिकेच्या तुलनेत भारताचा हा प्लस पॉइंट. म्हणजे भारताचे जसं इंटरनॅशनल लेवलला नासा आहे तसं भारताचं इस्रो सुद्धा त्या प्रमाणात प्रगत आहे असं तुला म्हणायचं आहे. धन्यवाद. आता आपण फक्त वॉशिंग्टन DC बद्दलच बोलत होतो, पण आम्ही 2 शहरं अजून पाहिलीत, म्हणजे ऑर्लंडो आणि सॅन फ्रान्सिस्को.
तर ऑर्लँडोला म्हणजे मला आवडलेल्या 2 गोष्टी आहेत. पहिलं तर डिस्नीलँड आणि दुसरं म्हणजे केनेडी स्पेस सेंटर. तर आम्ही डिस्नीलँडला म्हणजे गेलो, तो आमचा फुल दिवस मजेचा होता. तर आम्ही डिस्नीलँड मध्ये भरपूर रोलर कोस्टर आणि अशा छोट्या मोठ्या राईड केल्या. तर त्या खूप छान होत्या आणि आम्हाला म्हणजे ते आवडलं खूप, कारण की आमचा तो मजेचा दिवस ते होता. एन्जॉय टूर होती तुमची त्या दिवसाची, हो. पूर्ण एन्जॉय केलं. हो. डिस्नीलँड मध्ये अजून हा. काय? आणि डिस्नीलँड मध्ये आम्ही दुपारचं म्हणजे जेवण ते तिकडचं म्हणजे जे काय चांगलं लागतं ते म्हणजे केलं. आणि केनेडी स्पेस सेंटरला आता सिद्धांतने सांगितलं की आम्ही दुसरं म्हणजे स्पेस शटल बघितलं, त्याचं नाव अटलांटिस होतं. म्हणजे ते आणि हे स्पेस शटल एवढे महाकाय असतात की ऑलमोस्ट या बिल्डिंगच्या पण दुप्पट. ते तुम्ही पाहिलं? हो. सिद्धांत, हा संभव बोल. तर मग मी डिस्नीलँड मध्ये पाहिले की त्या डिस्नीलँड मधल्या मला 2 गोष्टी खूप आवडल्या. तर मग पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा जेवण करून आलो तर तेव्हा आहे ना आम्ही खूप घाईत आलो होतो, कारण की जे डिझनीचे कॅरेक्टर्स आहेत त्यांची परेड निघणार होती आणि माझा स्वतःचा फेवरेट जो आहे तो मिकी माऊस आहे आणि नेमका तो सर्वात शेवटी आलता. मी त्याची पूर्ण परेड होईस तोपर्यंत वाट पाहत राहिलो, पण तो शेवटी आला आणि तो जेव्हा आला ना मला असं खूप भारी वाटलं. आणि दुसरी गोष्ट होती ती म्हणजे स्पेस राईड जी होती ना ती मला सर्वात जास्त आवडली, कारण की ती राईड म्हणजे ती पूर्ण आहे ना अशी डार्कनेस मध्ये होती, म्हणून मग पुढे काय असेल ते माहित नव्हतं, म्हणून मग त्याच्यात ते सुद्धा सगळं सर्वात ब्लँक जास्त- आणि जे दिसायचं ते अचानकच हा. दिसत असेल. हो. ते तुझ्यासाठी अगदी अविस्मरणीय असा अनुभव असेल. तर नासाला जाण्यापूर्वी आणि नासाला गेल्यानंतर, तुम्ही जाण्यापूर्वी आणि नासा हाच विषयच तुमच्या कधी डोक्यात नव्हता, तेव्हा तुमचं काय स्वप्न होतं? आणि आता नासा तुम्ही बघून आलात त्यानंतर तुमचं कसं स्वप्न बदल झालाय किंवा तेच स्वप्न तुम्ही बाळगून आहात, याबद्दल मला ऐकायला आवडेल. तर जेव्हा नासाला जायच्या अगोदरपर्यंत मला सर्वात जास्त आवडायचं ते चेस, म्हणून मग मला इंटरनॅशनल लेवलचा एक चेस प्लेअर बनायचं होतं. पण जेव्हा मी नासाला गेलो आणि तिथले जे जसे की इंजिन्स वगैरे पाहिले तेव्हा मला वाटले की आपण जी रॉल्स रॉयल्स कंपनी आहे ती आपल्या देशातली नाहीये, म्हणून मग आपण आपल्या देशासाठी काहीतरी एक वेगळी कंपनी काढून ती इंजिन्स बनवेल आणि ना आपल्या देशाला स्वयंपूर्ण बनवून दुसऱ्या देशांना सुद्धा ती मदत करेल. मेड इन इंडियाचा टॅग आपण स्वतः इंजिनला लावायचा देऊ, होता. असं तुझं स्वप्न होतं. मग पाहिल्यानंतर अजून काय तुला असं वाटलं की आपण हे सुद्धा करू शकतो? संभव. मला असे वाटले की आपण आहे ना जसे त्यांनी जेट्स साठी म्युझियम बनवलेलं, त्यानंतर त्यांनी आहे ना मुलांसाठी आहे ना म्हणजे आपले जे ऑर्गन्स वगैरे असतात ते एका म्युझियम मध्ये असे प्रत्येक ऑर्गन असं साईडला काढून त्यांनी ते पाहण्यासाठी सुद्धा ठेवलेलं. तसे सुद्धा आहे ना मला ते खूप आवडले, म्हणजे आम्हाला प्रत्येक आहे ना ऑर्गन बद्दलची माहिती समजली आणि ते काय काम करते, कसे असते, कुठे असते आणि त्याच्यामध्ये जर काही कॅन्सर वगैरे झाला तर मग ते कसे दिसते, यासारख्या बऱ्याचशा म्हणजे गोष्टी आम्हाला भौतिक शास्त्राव्यतिरिक्त तुम्हाला या फिजिक्सचं सुद्धा तुम्ही त्याचं म्हणजे नॉलेज तुम्ही त्या माध्यमातून मिळवलं. तुझा अनुभव सांग सिद्धांत. आपल्याकडे कसं शिक्षक, इंजिनियर किंवा डॉक्टर या 3च फील्ड जास्त महत्वाच्या किंवा IPS अधिकारी. तसं आपण स्पेस, खगोलशास्त्र, सायंटिस्ट इथं पण वळू शकतो असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे टिपिकल क्षेत्र मर्यादित न ठेवता मेडिकलला जाणार, मी इंजिनिअरिंगला जाणार, आपण हे नेहमी ऐकायला मिळतं. पण त्या व्यतिरिक्त मी खगोलशास्त्रज्ञ होणार, हे सुद्धा स्वप्न तुम्ही बघू शकता. या विद्यार्थ्यांनी तो अनुभव संशोधन वारीतून त्या ठिकाणी घेतलेला आहे. हर्षवर्धन, तुझ्या स्वप्नाबद्दल काय? मला आधी वाटायचं की म्हणजे माझे काका आता डेप्युटी CEO, तर मला त्यांच्यासारखं बनायचं होतं. आता म्हणजे मी नासाला जाऊन आल्यापासून मला म्हणजे सायंटिस्ट बनायचंय. आणि आता संभव बोलला की आम्ही त्या ऑर्गन्स आणि ते पाहिले आणि आमच्यासोबत एक डॉक्टर मॅडम होत्या, त्यामुळे आणि त्या आमच्या ग्रुपमध्ये आल्या. तर आम्ही त्या म्युझियम मध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला त्या डॉक्टर मॅडमनी पूर्ण ऑर्गन समजून सांगितलं. तर तिथे एक मजेशीर सुद्धा एक गोष्ट झाली की तिथे ना एक स्क्रीन होती आणि त्याच्यावरती सेन्सर लावलेला होता आणि आहे ना जसे आम्ही त्या सेन्सरच्या जवळ जाईल ना
तेव्हा आमच्या शरीरामधले जे मसल्स आहेत ते दिसत होते. तर मग माझा मित्र पुढे गेला आणि तो आहे ना दाखवत होता की आहे ना, पहा माझी बॉडी तुझ्यापेक्षा किती भारी दिसते आणि मी किती तुझ्यापेक्षा चांगला आहे वगैरे वगैरे बरंच बोलायला सुरुवात केली. मजेचा अनुभव की बॉडीचे मसल्स तुम्ही म्हणजे त्या स्क्रीनच्या माध्यमातून शो ऑफ मग ते एवढे तुम्ही ते ऑर्गन्स जे बघितले ते पाहताना तुम्हाला असं भीती नाही, याआधी पाहिलेले नव्हते, कसं वाटलं? भीती नाही वाटली का? मला म्हणजे किळ झाली आणि उलटी सारखं होत होतं थोडस. बरं, एक भावनिक प्रश्न मी विचारते की तुम्ही 10 ते 11 दिवस अमेरिकेत मुक्कामी होतात, त्यावेळी तुम्हाला घरची आठवण आली का, आई बाबांची किंवा तुमच्या कुटुंबाची? निघताना तुम्हाला कसं वाटलं फील की मी आता घरी जातोय, की आता जाऊच नाही नासाच्या या संशोधन केंद्रातून इथून जाऊच नाही? मला म्हणजे असं आठवण तर काहीच नाही आली, कारण की करमणुकीला आम्ही परत दिवसभर आमचा प्रवास, त्याच्यामुळे मला घरची तर काहीच आठवण नाही आली. आणि माझ्या मम्मीचा मला फोन आलेला की तू कधी येणार आहे. मग मी बोललो तिला की मला येऊशीच नाही वाटत आहे आता घरी. तिथं जेवण तर घरच्या सारखं भेटलं नाही, म्हणजे तिथं जसं खाणं होतं त्याच्यावरच आम्हाला खाद्य संस्कृती तिकडची वेगळी आहे, त्यामुळे ते आपल्यासारखं जेवण नाही. तिकडे तुम्हाला. तर मग त्या ठिकाणी आहे ना, आम्ही जे इंडियन रेस्टॉरंट्स मध्ये जास्त करून गेलो. तर मग त्या ठिकाणी जे पण जेवायला असायचं ना, जास्त करून ते म्हणजे शाही पनीर आणि बटर चिकन यासारखेच गोड पदार्थ असायचे. पण मला तिखट खाण्याची सवय, त्याच्यामुळे मग ते आहे ना जास्त मला खावलं पण गेलं नव्हतं. आणि आहे ना त्यावेळेस मला माझ्या मम्मीची जेवणाची आठवण यायची. आणि आहे ना जेव्हा बॅग पॅक करायला लागायचं ना, तर मग मी काही घरी एवढं काही पॅक करत नाही, म्हणून मग आहे ना ते म्हणजे सामान बसतच नाहीये, इकडं हे काढ ते काढ. मग त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना माझ्या मम्मीची आणि माझ्या दीदीची खूप आठवण आली होती. आणि जेव्हा पण टाइमपासला कोण नव्हतं ना, तर मग माझ्या आहे ना काकीची, म्हणजे काकीसोबत मी गमती वगैरे करत असतो ना, तर मग मला तेव्हा माझ्या काकीची आणि माझ्या भावंडांची सुद्धा खूप आठवण आली होती. निघताना कसं वाटलं? निघताना जायचं की नाही, कसं म्हणजे कसं वाटत होतं की आता जावं की इथे थांबावं, असं कसं मनात भावना कशा होत्या? मला तर कधी भारताकडे येईल असे झाले होते, कारण की भारत ही माझी जन्मभूमी. मग काही किती पण दुसरा देश चांगला जरी असला तरी सुद्धा मला करमणार तर भारतातच आहे. म्हणून मग कधी भारताकडे येतो आणि माझ्या घरच्यांना पाहतो, इथे राहतो, असं झालं होतं मला. आणि आता संभव बोलला पॅकिंगच्या वेळेस म्हणजे आई त्यांची आठवण आली, मला पण आलेली. मग मी काय केलं असेल, काय मी केलं? डायरेक्ट मम्मीला माझ्या व्हिडिओ कॉलच केला. आणि आईने व्हिडिओ कॉलवर सांगितलं? हो. काय हे सांगितलं? कपडे इथं ठेव, ते असं ठेव, त्याची घडी अशी घाल. हो, ते आईने व्हिडिओ कॉलवर सांगितल्यावर तू तसं केलंस, कारण हो. घरी कधी केलेलं आपण नसतंय. अमेरिकेतून परतल्यानंतर भारतात आल्यानंतर तुमचं कसं स्वागत झालं कुटुंबाकडून, शाळेकडून, ते आम्हाला सांगा आता. तर माझं सर्वप्रथम माझ्या घरी झालं. तर मग आमच्या घराच्या जवळ एक गणपतीचं मंदिर आहे. तर जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा मग फटाके तिथे लावले, मी गणपतींचे दर्शन घेतले. आणि त्यानंतर मग घरी गेल्यावरती तिथे माझे शिक्षक, त्यानंतर माझे आई वडील, माझे घरचे, माझे नातेवाईक सर्वजण माझी वाट पाहत होते. आणि मी जसे पोहोचलो तेव्हा सुद्धा परत माझ्या पाठीमागे ना फटाके लावले होते आणि माझ्या समोर येत ना सर्व मला ओवाळत होते. आणि मी परत आतमध्ये गेलो आणि आमच्या घरामध्ये देवघर आहे. तर मग तिथे सुद्धा मी पाया पडून वरती गेलो आमच्या घरामध्ये. तिथे माझ्या ट्रॉफ्या ज्या पण मी आतापर्यंत कमवून ठेवलेल्या आहेत, तर मग त्या सगळ्या अशा सजवून ठेवल्या होत्या. माझ्यासाठी चांगलं जेवण केलं होतं. आणि हा होता माझा घरचा. पण जेव्हा मी सोमवारी शाळेमध्ये गेलो तेव्हा तिथे ना म्हणजे माझ्या नावाची रांगोळी काढून ठेवलेली, वेलकम संभव. आणि तिथे ना काही मुली लेझिम चालवत आहेत ना, मला आतमध्ये नेलं त्यांनी. मिरवणुकीसारखे. आणि जे बाकीचे आहेत ना विद्यार्थी होते ना, त्यांनी माझ्यावरती आहे ना फुलांच्या पाकळ्या टाकल्या. आणि त्यानंतर मग पुढे गेल्यावरती मला आहे ना असे कात्रीने ते रिबिन कापली. त्यानंतर मग आमच्या वर्गातल्या मुलांनी आहे ना माझ्यासाठी एक सायन्सचे आहे ना एक कार्डबोर्डनी, म्हणजे स्पेस सायन्सचं आहे ना चित्र काढून मग ते माझ्यासाठी एक वस्तू बनवलेली. ती वस्तू मला आहे ना खूप आवडली. म्हणजे त्याच्यावरती आहे ना ऍस्ट्रॉनॉट होते, काही ग्रहांची चित्र होती, चांदण्या होत्या. आणि जेव्हा मी वर्गामध्ये गेलो तेव्हा सुद्धा आहे ना त्यांनी माझ्यावरती फुलं वगैरे टाकली आणि माझे अनुभव त्यांनी मला विचारले. सिद्धार्थ,
मी घरी गेलो तेव्हा मला कंटाळा आला होता खूप प्रवासाचा. मग मला ओवाळलं मम्मीने आणि घरी गेल्यावर माझं स्वागत झालं. मला कसा झाला प्रवास ते सगळं विचारलं. मी घरी गेल्या गेल्या झोपलो नंतर आणि एक दिवस झोपलं. मग मला काही सुधरत नव्हतं. प्रवासाचा थकवा जाणवत होता. मग मी जेव्हा शनिवारी शाळेत गेलो तेव्हा तर माझ्या मित्रांनी प्रश्नांचा भडीमारच केला की कसं झालं, काय बघितलं तिथं, कोणकोणत्या शहरात गेलता. म्हणजे मला मी पहिल्यांदा माझ्या काकींकडे पुण्याला 2 दिवस राहिलो आरामासाठी. मग तिकडून मी एकटाच आलो एसटी खेडपर्यंत. मग तिथे मला माझे वडील घ्यायला आलेले. ते खूप टाइमपास करत होते. त्याच्यावरून मला काहीतरी म्हणजे असा संशय आला यांनी काही घरी केलं असेल की नाही. आणि मला आज त्या दिवशी बिना विचारता की हॉटेलमध्ये नेलं आणि बोलले काय खायचंय तुला. आणि त्याच्यानंतर एकदम हळूहळू गाडी घरापर्यंत नेली. तर मग पहिल्यांदा आम्ही म्हणजे आमचे कुलदैवत भैरवनाथ साहेबांचं तिकडं दर्शन घ्यायला गेलो. आणि दर्शनावरून आलो तेव्हा काहीतरी म्हणजे दिसलं असं की त्यांनी असे फटाके लावलेत वगैरे. आणि म्हणजे त्यांनी असं पाकळ्या खाली टाकलेल्या आणि ते आमच्या देवघरापर्यंत म्हणजे नेल्या. तर हा आणि तेव्हा आम्ही देवघरापर्यंत गेलो आणि म्हणजे त्यांनी सगळ्यांनी एक केक आणलेला आणि म्हणजे माझ्या अशा ट्रॉफ्या लावलेल्या टेबलाच्या साईडला आणि केक आणलेला. माझं खूप जोरात स्वागत केला आणि त्याच्यानंतरून स्वागत झाल्यावरती मग आम्ही सोमवारी शाळेत गेलो. त्यावेळेस म्हणजे त्यांनी डायरेक्ट ढोल आणि लेझिम ते सगळं स्वागत केलं आणि सर्वांनी माझ्यावरती पाकळ्या उधळल्या. आणि म्हणजे आमचं एक सभागृह आहे तिथपर्यंत वरती अशा म्हणजे फुलाने असं हे केलेलं आणि तिथे एक रांगोळी काढलेली आणि फुगे वगैरे लावलेले. तर म्हणजे मला वरतीपर्यंत नेलं आणि त्यावेळेस पहिल्यांदा प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाले वगैरे आणि त्याच्यानंतर मला भाषणाची संधी दिली. आणि मग भाषण वगैरे झाल्यावरती सगळ्या मुलांना केळी आणि चॉकलेट दिली. हा तुमचा अनुभव होता. तर मला तुम्हाला एक सांगायला जरूर आवडेल मुलांनो, आता तुमचं नासाची ही अंतराळ ट्रिप झालेली आहे. त्या ठिकाणी संशोधन ट्रिपच्या माध्यमातून तुम्ही खूप छान अनुभव घेतला. त्याचबरोबर आता तुमच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी वाढली. संपूर्ण पालक वर्ग तसंच गुरुजनांचं आता तुमच्या भविष्याकडे लक्ष राहणार आहे. त्यामुळे पूर्ण खेड तालुक्याचं सुद्धा आता तुमच्याकडे लक्ष राहणार आहे. तुमची जबाबदारी अशी आहे की भविष्यातली कामगिरी सुद्धा तुम्हाला अशीच दिमाखदार पद्धतीने करायची आहे. तशी तर ही सुरुवातच आहे. आता ही सुरुवात आहे म्हटल्यावरती हे छोटं असेल, पण जेव्हा आम्ही मोठे होईल तेव्हा काहीतरी मोठं करून दाखवेल ज्याची कोणाला अपेक्षा सुद्धा नसतील आमच्याकडून. आणि माझे शिक्षक म्हणजे 5वी पर्यंत आम्हाला वेगळे शिक्षक होते. म्हणजे त्यांचं नाव धाकडे सर होतं. तर म्हणजे 5वीच्या स्कॉलरशिपला मला 242 मार्क पडले आणि 242 ची 6 मुलं घेतली फक्त. तर मग त्या दिवशी मी खूप नाराज होतो. त्याच्यामुळे मी घरीच राहिलो. तर माझे सर आले म्हटले की तुझ्यासाठी पुढे काहीतरी अजून मोठं असेल आणि मी त्याच्या पुढच्याच वर्षी इकडे ह्या परीक्षेला लागलो. अरे वा वा, म्हणजे एक छोट्याशा अपयशाने आपण कधीच खचायचं नसतं. एक छोटस जर अपयश आपल्या आयुष्यात येतंय, कारण संधी त्यापेक्षा जास्त मोठी आपल्या आयुष्यात कधीतरी येणारच असते. आणि संधीचं तुम्ही सोनं केलं त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा खेड टाइम्स या चॅनलच्या माध्यमातून पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन. गौरवास्पद कामगिरी करणारे आज हे विद्यार्थी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आणि त्यांच्याशी आपण मुक्त संवादाच्या माध्यमातून संपूर्ण गप्पाटप्पांच्या माध्यमातून सगळी माहिती आज आपण जाणून घेतली. खेड टाइम्सच्या स्टुडिओत हे विद्यार्थी आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते. यानंतर देखील आपल्या स्टुडिओमध्ये अशाच प्रकारचे पॉडकास्ट व्हिडिओ आपण अरेंज करणार आहोत. आपण जर इच्छुक असाल तर खाली दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि त्या माध्यमातून आपण आपली जीवनगाथा खेड टाइम्स या न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवू शकता. हा सुंदर असा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि युट्यूब, इंस्टाग्राम या सर्व प्लॅटफॉर्मवर खेड टाइम्सला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.